नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज। पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर येथून आहे। उल्हासनगर कॅम्प 4 मधील साईबाबा नगरमध्ये रस्त्यावरचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले। रस्त्यावर पडलेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले। गेल्या 2 महिन्यापासून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। काम पूर्ण होऊन सुद्धा महापालिकेने रस्त्यावरचे बांधकामाचे ढिगारे उचलले नाहीत। या बांधकामाच्या ढिगाऱ्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे। एखादी मोठी घटना घडल्यास ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशमन दलाची गाडी या रस्त्यावरून जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महापालिकेने किंवा संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर या बांधकामाचे ढिगारे उचलावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। हे ढिगाऱ्यानं काढले तर रिक्षा येईल। हा माणूस इथे राहतो, आज तो 40-45 वर्षापूर्वी जन्म झालेला आहे त्यांचा, तर इथं आधी ड्रेनेजचं काम चालू होतं। सर्वांनी त्यांचे घर भरले असतील पैशाने। हा माणसाला फक्त ठेच लागली हे न उचलल्यामुळं, तर या माणसाला लाखभर रुपये घालून आज या मुलींनी जिवंत केलेला आहे हा मनुष्य। कधी तुम्ही त्यांची करंटी गेलेली बघा पायाची। ह्या रस्त्यावर हॉस्पिटलमध्ये टाकले तर माणूस गाडी ॲम्ब्युलन्स आहे ना, काय आहे ना, कचऱ्याची गाडी आहे ना। काय बनवलं का? 3 महिने लागतात का? 3 महिने लागतात। आपण जे सहकार्य असं आहे, आता हे कॉन्क्रीटीकरणचा रस्ता झालाय। 6 महिन्यापासून इथं अगोदर ड्रेनेजचं काम केलं, त्याच्यानंतर ते बंद झालेले, नंतर आता रस्ता चालू आहे। तर आम्ही इथं 30 वर्षापासून रहिवासी, आतापर्यंत आमच्या घरात कधीच पाणी नाही गेलेलं। ही माझी नणंद म्हणजे थोडीशी डोक्याने कमी, आज घरामध्ये इतकं पाणी घुसलं तर एवढं मोठं आज घरात त्यांना कोणाचाच आधार नाही। मुलगा आहे तो पण थोडा डोक्याने कमी, घाबरले। फ्रीजचं हे झालं असतं काय बार, इतकं पाणी घुसलं होतं, मरून पडले तर कोण जिम्मेदारी घेणार याची? ज्या वेळेस रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण चाललं, माझी मुलगी छोटी इकडे बघा, इकडे आमच्या घर खालीच मी सांगत होते तर आमच्या घरांनी पाणी जाईन गरीबाच्या, कोणालाही प्रॉब्लेम नाहीये। तर लोक आम्हाला हसायचे, कारण 1 2 3 आम्ही 3 जण जीव तोडून सांगत होतो। तर आम्हाला काय माहिती नाही, तुम्ही येडे, तुम्हाला कॉन्क्रीटीकरण करून देतो, थोडा माल घेतला नाही, मला वरून दबाव येतोय, हा माल घेऊ नका। आज आमच्या घरात पाणी गेलं, आज कोण येणार? तासाभरापूर्वी बोलवायला गेले तर म्हणतात आम्ही काय करू शकतो, यांच्या झोपा आराम झाल्या। आज आमचं कोण हे जर मेले असते तर कोणी भरपाई करून दिली असती? पटापट लाईट बंद करायला सांगितलं, त्या पुढीला काही सुद्धा ना, एवढं पाणी घुसलं। आता आम्हाला या पावसात त्रास झाला, आतापर्यंत कधीच नव्हता। आतापर्यंत आमच्या घरात कधी गेलं नाही। आता रस्त्याचा स्लूप, दुसरी गोष्ट रस्त्याचा स्लूप सगळं आमच्या इकडून केलाय। रस्त्यात ढिगारे, मातीचे ढिगारे पण हे तसंच ठेव।